नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी मावा मोदक आणि रोज मोदक याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मी अशा पद्धतीने अर्धा कप दूध घेतलेलं आहे, अर्धा कप खवा घेतलेला आहे आणि 3-4 चमचे साखर घेतलेली आहे, वेलची पूड आणि रोज मोदक करायसाठी मी रोज सिरप घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने 2 प्रकारचे मोदक आपण करणार आहोत. तर एक कढई घ्यायची आहे. यामध्ये जो आपण खोवा घेतलेला होता तो टाकायचा आहे, दूध टाकायचं आहे, 2-3 चमचे साखर टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने हा जो खवा आहे ना तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे. तर या तुम्ही बघू शकता स्पॅच्युलाने मला झाला नाही म्हणून मी नंतर काय केलेलं आहे, स्टीलचा आपला चम्मच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हे जो खवा आहे तो अशा पद्धतीने फोडून घेत आहे आणि गॅस चालू करून आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. आणि हा कसं झटपट बनणारा मोदक आहे आणि याला जास्त वेळ वगैरे सुद्धा लागत नाही. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मेल्ट झालेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि याला थोडंसं परत शिजवून घ्यायचं आहे. तर याचप्रमाणे यामध्ये थोडीशी वेलची पूडसुद्धा टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि हे शिजवून घ्यायचं आहे. तर हे घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता कसं गणपती पण येणार आहेत आणि गणपतीमध्ये बाहेरून मोदक आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त असे हे मोदक तयार होतात, खूप छान होतात. तर तुम्ही घरच्या घरी हे मोदक आपण खवा आणून किंवा मिल्क पावडरपासून हे मोदक घरच्या घरी चांगले बनवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे बॅटर छान असं घट्ट होत आहे. तर याला अजून थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे झटपट बनणारे मोदक आहे, 10 ते 15 मिनटात हे मोदक बनतात. तर आपण 2 फ्लेवरचे मोदक बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता बॅटर हे छान असं घट्ट झालेलं आहे. तर याला अजून थोडं छान घट्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे कसं आपल्याला मोदकाचा आकार छान असा देता येईल आणि थंड झाल्यानंतर एकदम मस्त असे हे मोदक तयार होतात. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी स्पॅच्युलाच्या साह्याने हे छान असं याला म्हणजे मिक्स करून घेत आहे आणि यातलं जे दुधाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आणि पॅनला सुद्धा हे तुम्ही बघू शकता सोडत आहे, म्हणजे हे आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे. तर याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी पसरून ठेवलेलं होतं, यातलं अर्धं जे आहे ते आपल्याला मावा मोदक करण्यासाठी मी काढून घेणार आहे आणि जे राहिलेलं आहे यामध्ये जो रोज सिरप आपण घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि थोडंसं आपल्याला याला परत गॅसवर ठेवून घट्ट करून घ्यायचं आहे, कारण रोज फ्लेवरचं आपण जे सिरप टाकलं होतं त्याच्यामुळे थोडंसं कसं पातळ होतं, म्हणून याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी हे परत रोज फ्लेवरसाठी टाकलेलं आहे ते आपण घट्ट करून घेत आहे. तर हे सुद्धा छान असं घट्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता याला असं छान पसरून ठेवायचं आहे थंड होईपर्यंत. तर ते आपलं होईपर्यंत हे जे मावा मोदकाचं बॅटर होतं ते थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असं हे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचा मी छोट्या मोदकाचा साचा आणलेला आहे. तर यामध्ये आपल्याला तूप लावायचं आहे आणि जे आपण मावा मोदक किंवा खवा मोदक यासाठी जे बॅटर तयार केलेलं आहे ते अशा पद्धतीने मोदकाच्या साच्यामध्ये टाकून आपल्याला मस्त असे हे छोटे छोटे मोदक करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला मी सांगते, आम्ही अर्धी वाटी म्हणजे तुम्हाला म्हटलं तर एक 150 ग्राम मावा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं होतं, अर्धा कप, तर 100 ग्राम. तर अशा पद्धतीने आपण टोटल मला वाटतं 150 ग्रामचा दोन्ही मिळून 250 ग्रामचे मोदक आपण करणार आहोत. तर यामध्ये मला तर वाटते मिनिमम एक 11 मोदक असे होतील, 11 किंवा 10. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता टॅप करून मी हे मोदक भरून घेतलेले आहे साच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे मोदक तयार झालेले आहेत घरच्या घरी. एवढं छान वाटतं ना, असं वाटतं की आपण मार्केटमधून आणलेले आहेत. तर असे सेम हे टेस्टलासुद्धा लागतात, छान होतात. तर अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता हे मावा मोदक मी सर्व करून घेणार आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे सर्व मावा मोदक मी करून घेतलेले आहेत. त्याला जास्त वेळ बिलकुल लागत नाही, झटपट हे मोदक बनतात घरच्या घरी आणि आपल्या फ्रेश साहित्यामध्ये. म्हणतात ना फेस्टिवलमध्ये बाहेरून मोदक आणू नये कारण भेसळयुक्त असतात, तर घरच्या घरी हे मस्त हे मोदक बनतात. आता इकडं रोज फ्लेवरचं सुद्धा थंड झालेलं आहे, यालासुद्धा मी मोदकाच्या साच्यामध्ये टाकून घेत आहे आणि याचेसुद्धा आपण मोदक करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने साच्यामध्ये टाकून मी हे मोदक करून घेत आहेत. तर हे सुद्धा बघा किती मस्त असे हे
मोदक छान तयार झालेले आहेत आणि एका बॅटरपासून आपण 2 फ्लेवरचे मोदक बनवलेले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्त होते आणि घरच्या घरी आपल्याला हे मोदक बनवता येतात. तर हे बघा किती मस्त हा रोज फ्लेवरचा सुद्धा मोदक छान झालेला आहे आणि यालासुद्धा आपण आता काय करणार आहोत, प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आकारसुद्धा किती मस्त आलेला आहे. मार्केटमध्ये मिळतात ना तशाच सेम टेस्टचे हे मोदक होतात. म्हणून आपण घरच्या घरी हे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी हे अशा पद्धतीचे मोदक घरच्या घरी रोज डेली आपण गणपती बाप्पाला बनवू शकतो. बाहेरून मार्केटवरून आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी स्वस्तात हे मोदक बनवू शकतो. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मोदक केलेले आहेत. तर रोज फ्लेवरचे एक 12 ते 13 मोदक झालेले आहेत आणि जे खव्याचे मोदक होतं ते 12 मोदक झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हे तुम्ही बघू शकता. टोटल 25 मोदक मी केलेले आहेत. तर माझी रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट